लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आता आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। काव्याचं पितळ उघडं करायला आलेल्या रम्याला विक्रम मारणार मुस्काटात। आता नेमका विक्रमने मुस्काटात मारल्यावर रम्या काय रिॲक्ट होणार हे सगळं जाणून घेणं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे। चला तर मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूया। तर आता आपण इथे पाहतो की रम्या ही आता त्या काव्याच्या मैत्रिणीकडे म्हणजेच अनिशाकडे जाते आणि अनिशाकडून ती आता काव्य आणि अनिशा ज्या कॅफेमध्ये जातात त्या कॅफेचं नाव काढून घेऊन येते। त्यानंतर आता काव्या ही पार्थला कॉफी देऊन थेट अभ्यासाला बसण्यासाठी रूममध्ये आलेली असते। तर अनिशा रूममध्ये येते आणि अनिशाचा मूड फार काही बरा नसतो। काव्य अनिशाला विचारते, अनिशा काय गं, काय झालं, चहा आणायला गेली होतीस, चिडून कशी आलीस? त्यावर अनिशा सांगत असते, ती रम्या आहे की नाही, रम्या ती स्वतःला काय शहाणी समजते ना, तिला सांगून ठेव माझ्या नादी लागायचं नाही म्हणून। मी काय, तू नाही आहेस, तू एक वेळेस तिचं ऐकून घेशील। असं वाटत होतं ना की एक भिरभिरवून मुस्काटात लगावून द्यावी चांगली तिच्या। त्याबरोबर काव्या म्हणायला लागते, अगं हो हो हो, पण एवढं झालं काय, ती असं तुला काय बोलली मला सांग, मी बघते तिच्याकडे नंतर, असं आता काव्या अनिशाला म्हणते। त्यावर अनिशा तिला सांगत असते की मला म्हणते मोठी की कुठेतरी मस्त तुझी परीक्षा झाल्यावर छान जाऊन येऊया वगैरे, कॅफे वगैरेमध्ये जाऊया। त्यावर मी म्हटलं की मी फक्त कॅफेमध्ये काव्याबरोबर जाते, तर मोठी मला शहाणी सांगत होती की काव्य तुला एखाद्या साध्या कॅफेमध्ये घेऊन जात असेल, आपण कुठल्या तरी छान कॅफेमध्ये जायचं म्हणून, मग तू काय केलंस असं काव्य विचारते। त्यावर अनिशा म्हणते, काय केलंस म्हणजे? मी तिला सांगितलं की आम्ही अशा तशा कुठल्याही कॅफेमध्ये जायचो नाही, तर आम्ही वर्ल्ड बेस्ट कॅफेमध्ये जायचो आणि कॅफेचं नावसुद्धा सांगितलंस का असं आता काव्या अनिशाला विचारते। त्यावर अनिशा म्हणते, हो ऑफकोर्स सांगितलं, तिला कळायला हवंच की आपण किती मोठ्या आणि छान कॅफेत जायचो ते। त्यावर काव्या म्हणते, अनिशा अगं का मूर्खपणा केलास तू, हा तुला कळत कसं नाही आहे? त्या रम्याने तुझ्याकडनं फक्त हे काढून घेतलं की आपण कुठल्या कॅफेमध्ये जायचो। त्याबरोबर अनिशा म्हणते, अगं हो, मग त्यामध्ये काय फरक पडतो? त्यावर काव्य म्हणत असते, अनिशा तुला कळत कसं नाही आहे, मी आणि जीवासुद्धा त्याच कॅफेमध्ये जायचो, कळतं आहे का तुला? आता किती मोठा गोंधळ होऊन बसला आहे ते। त्याबरोबर अनिशा म्हणायला लागते, काव्य अरे यार सॉरी, म्हणजे माझ्या लक्षातच ही गोष्ट आली नाही गं, मी भावनाच्या भरात बोलून गेले की मी आणि काव्य या कॅफेमध्ये जायचो, पण त्यांना थोडीच माहिती आहे तुझ्या आणि जीवाच्या रिलेशनबद्दल, मग त्या थोडी तिकडे जाऊन चौकशी करणार आहेत, आणि जरी त्या तिकडे गेल्या तरी त्या काय विचारणार तिकडे या कॅफेमध्ये हा मुलगा आणि मुलगी यायचे का म्हणून? आणि अगं तो कॅफे इतका फेमस आहे, तिथे कितीतरी कपल जात असतील। आता त्या कॅफेमधल्या लोकांना थोडीच तू आणि जीवा लक्षात राहिला असाल, तू उगाच फार विचार करू नकोस काव्या, आपली परीक्षा येते, तू त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन कर, फोकस कर, तू उगाच नसत्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट घेऊ नकोस। आणि एवढं करून ती रम्या तसंही काय करणार आहे, विक्रम काका आणि मालिनी काकूंना तू ऑलरेडी सगळं काही सांगितलेलं आहेस, मग तरीही काय फरक पडतो? तू एक गोष्ट लक्षात घे, त्या रम्याने काहीही केलं ना तरी काहीच फरक पडणार नाही आहे, तुला कळतं आहे का काव्या? त्याबरोबर काव्या ही म्हणत असते की हे बघ, मला ती रम्या काय करून घेईल ना याने फरकच पडत नाही, किंवा माझा पास्ट पुन्हा सगळ्यांच्या समोर येईल याचीसुद्धा मला भीती वाटत नाही। माझा पास्ट जीवाबरोबर आहे, कळतं आहे का तुला? आणि जीवा पार्थचा धाकटा भाऊ आहे, जेव्हा ही गोष्ट पार्थला कळेल तेव्हा त्यांना किती त्रास होईल। मी पार्थचा विचार करते या सगळ्यात, माझा पास्ट बाहेर येईल, लोक माझ्याबद्दल काय बोलतील, या सर्व गोष्टींनी मला फरक पडत नाही, कारण मी पार्थनासुद्धा एकदा मला पास्ट आहे हे सांगून ठेवलेलं आहे, पण माझा पास्ट हा त्यांचा भाऊ आहे, जीवा आहे, हे त्यांना अजूनही माहीत नाही आहे। मग विचार कर, जेव्हा त्यांना ही गोष्ट कळेल तेव्हा त्यांना या गोष्टीचा त्रास होणार नाही का? मला पार्थची काळजी वाटते, ते खूप हळवे आहेत गं, ते खूप स्वभावाने साधे आहेत, त्यांना या सर्व गोष्टी नाही सहन होणार, आणि या गोष्टीचं मला जास्त टेन्शन आलं। त्याबरोबर आता अनिशा विचारते, काव्या मग आता काय करायचं? त्यावर काव्या म्हणते, तू अभ्यास कर, काय करायचं ते माझं मी बघून घेते। त्याबरोबर अनिशा म्हणते, काव्या तू चिडली आहेस का गं माझ्यावर? त्यावर काव्या सांगत असते की नाही गं अनिशा, तुला तरी काय माहीत होतं, जर तुला माहीत असतं तर तू कशाला त्या नालायक रम्याला सांगितलं असतंस। फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, आत्तापासून त्या रम्याने तुला काहीही विचारलं, तुला काहीही सांगायला आली ना जरी ती, तरीसुद्धा तू तिच्यापासून लांब राहत जा, कारण काय आहे ना,
ती जितकी चांगली दिसते तितकी चांगली ती नाही आहे. मी तुला आधीच तिच्याबद्दल सगळं काही सांगून ठेवलं आहे की नाही. त्याबरोबर लगेचच अनिशा होकार देते. आता दुसऱ्या दिवशी काव्याला पेपरला जायचं असतं. मग काव्या काय करते, काव्या आता पिहूचा वापर करायचं ठरवते. काव्या पिहूला बोलवून घेते आणि पिहूला सांगते, पिहू बाळा माझं तुझ्याकडे एक काम आहे, तू करशील का? त्यावर पिहू म्हणते, बोल ना काव्या वहिनी, मला जर जमणार असेल तर मी नक्की करेन, तू सांग तर खरं. त्यावर काव्या तिला सांगते की हे काम फक्त तुला आणि तुलाच जमू शकतं. त्यावर ती म्हणते, अगं वहिनी सांग मग, मी करेन नक्की. त्याबरोबर काव्या तिला सांगते की तुला की नाही लक्ष ठेवायचं काम करायचं आहे. त्यावर ती म्हणते, लक्ष ठेवायचं काम? तर दुसरीकडे आपण पाहतो की वसवत्या आणि रम्या ह्या दोघीजणी आता एकमेकीबरोबर बोलत असतात. वसवत्या रम्याला सांगते की एक काम करू आपण, उद्या एकदा का ती काव्या परीक्षेसाठी घराबाहेर पडली ना की मग आपण आपल्या कामगिरीवर जाऊ. म्हणजे काय होईल, घरातसुद्धा आपल्यावर कोणाला संशय येणार नाही. काहीही झालं तरी डायरेक्ट आपल्या हातात पुरावे मिळाल्यानंतरच घरातल्या सगळ्यांना आपल्याला त्या काव्याचा खरा चेहरा दाखवता येईल. कारण त्या काव्याचं सध्या घरात सगळ्यांना खूप कौतुक आहे. काव्याला स्वतःला सुद्धा कळता कामा नये की आपण काय केलं आहे ते. तिच्या मूर्ख मैत्रिणीला तर हे कळलेलं नसणारच आहे की तू तिच्याकडून पत्ता मिळवला असते. त्याबरोबर रम्या म्हणते, हो आई, आपण एक काम करू, उद्या एकदा का काव्या ही गेली ना निघून की मग आपण सुद्धा जाऊ. चल ठरलं, उद्या त्या काव्याचा पडदा फाश होणार आणि माझा पार्थ मला कायमचा मिळणार. उद्या मी पार्थच्या आयुष्यात असणार. उद्या ती काव्या घराबाहेर कायमची जाणार आणि मी माझ्या पार्थच्या आयुष्यामध्ये एंट्री करणार. उद्या पार्थ इतकं दुःखी या जगात कोणी नसेल आणि त्याला सावरण्यासाठी जो खांदा असेल तो फक्त माझा म्हणजे त्याच्या रम्याचा असेल आणि पार्थला मी आधार देणार आई. त्याबरोबर वसवत्या म्हणत असते, हो एक गोष्ट लक्षात ठेव, एकदा का काव्या ह्या घराच्या बाहेर गेली ना की त्या दिवसापासून तुला पार्थचं मन जिंकायला सुरुवात करायची आहे रम्या. त्यावर रम्या म्हणत असते, हो आई, तू काही काळजी करू नको, ते सगळं मी अगदी व्यवस्थित करेन. पार्थ माझा होता, माझा आहे आणि कायम माझा राहील, याची मी पुरेपूर काळजी घेईन. तर वसवत्या म्हणते, बरं चल आता झोपून घे, खूप रात्र झाली आहे, उद्या लवकर उठायचं आहे आपल्याला, उद्याची कामगिरी फत्ते करायची. त्याबरोबर इकडे आता काव्या हिने पिहूला सांगितल्याप्रमाणे ती पिहूला आणखीन एक गोष्टसुद्धा सांगते आणि ती म्हणजे, पिहू एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला त्या दोघींवरती लक्ष ठेवायला सांगितलेलं आहे. ही गोष्ट घरातल्या इतर कोणाही सदस्याला कळता कामा नये. इवन त्या दोघींवर ज्यांच्यावर तू लक्ष ठेवणार आहेस त्यांनासुद्धा कळता कामा नये, कारण जर त्यांना हे सगळं कळालं तर खूप मोठी गडबड होऊन जाईल बाळा. त्यावर पिहू विचारते, पण वहिनी हे सगळं का करायचं आहे? नाही म्हणजे वसवत मावशीने आणि रम्या ताईने पुन्हा काही गोंधळ घातला आहे का? त्यांनी पुन्हा तुला त्रास दिला आहे का? त्यावर काव्या तिला सांगते की नाही बाळा, तसं काहीही नाही आहे, पण तरीही मी सांगितलं आहे म्हणून तू एवढं माझं काम करणार नाहीस का प्लीज. त्याबरोबर पिहू म्हणते, वहिनी अगं प्लीज नको गं म्हणूस, तू सांगितलं आहेस ना, मग मी नक्की तुझं काम करेन, तू काळजी करू नकोस, बिनघोरपणे पेपरला जा, ऑल द बेस्ट. मग काव्या थँक्यू बाळा असं म्हणते आणि तिकडनं परीक्षेसाठी निघून जाते. आता काव्याने सांगितल्याप्रमाणे पिहूने त्या दोघींवरती लक्ष ठेवायला सुरुवात केलेली असते. त्या दोघीजणी काय करतायत, कुठे जात आहेत या गोष्टीवर पिहूचं अगदी बारीक लक्ष असतं. त्या कोणाला कॉल वगैरे काही करतायत का ह्या गोष्टीवरतीसुद्धा पिहूने लक्ष ठेवलेलं असतं. आणि आता पिहू ही बघते तर काय, वसवत्या आणि रम्या ह्या दोघीही जणी घराबाहेर पडत असतात. आता इकडे त्याचवेळी काव्याचा पेपरसुद्धा संपलेला असतो. काव्या एक्झाम हॉलच्या बाहेर आलेली असते. काव्या आता पिहूला कॉल करते आणि विचारते की पिहू घरची परिस्थिती काय आहे त्या दोघीजणी. त्याबरोबर पिहू आता त्या दोघी आत्ताच वहिनी घराबाहेर पडल्या आहेत असं काव्याला सांगते. त्याबरोबर काव्या म्हणते, किती वेळ झाला असेल तरी त्यांना बाहेर जाऊन. त्यावर पिहू सांगते, अगं वहिनी जस्ट माझ्या समोरच बाहेर पडल्या आहेत, अजून गार्डनच्या सुद्धा बाहेर गेल्या नसतील. त्याबरोबर काव्या म्हणते, ओके गुड, आता पुढचं काय करायचं ते मी बघते, तू फोन ठेव. आणि मग ती पिहूचा फोन कट करते. तर इकडे आता वसवत्या आणि रम्या ह्या कॅफेमध्ये पोहोचलेल्या असतात आणि कॅफेमध्ये येऊन आता त्या दोघीही जणी मालिनी काकूच्या त्या मैत्रिणीला म्हणजे सुनीताला गाठतात. आणि आता वसवत्या ही सुनीताला म्हणत असते, नमस्कार सुनीता, मी तुझी मैत्रीण मालिनी हिची मोठी नणंद विक्रमची थोरली बहीण. त्यावर हे ऐकून आता सुनीता जरा चिडते आणि विचारते, तुम्ही इकडे कशाला आलाय? त्याबरोबर आता
रम्या म्हणायला लागते की त्या दिवशी मामीने ज्या पद्धतीने तुम्हाला घराबाहेर काढलं ते बघून आम्हाला तुमचं खूपच जास्त वाईट वाटलं. नाही म्हणजे तुमच्या चेहऱ्याकडे बघून तुम्ही वाईट असाल असं नक्कीच आम्हाला वाटत नाही. मग तरीही तुम्हाला मामीने बाहेर का काढलं हे आम्हाला विचारायचं होतं, म्हणून खरं तर आम्ही इथपर्यंत आलो. त्याबरोबर आता ती लगेचच म्हणते तुमचा या सगळ्याशी काय संबंध. त्याबरोबर वसवत्या सांगत असते की हे बघ सुनीता, मला माहिती आहे की तू वाईट नाही आहेस, तू चांगली आहेस. त्यामुळे तू काहीतरी घरी महत्त्वाचं सांगायला आली असशील, पण मालिनीला ते पटलं नसेल आणि म्हणून मालिनीने मागचा पुढचा विचार न करता तुला घराबाहेर हकललं असेल. मला माहिती आहे ना मालिनीची सवय. मालिनी नेहमी एका बाजूने विचार करते आणि ती भावनिक पद्धतीने विचार करते. ती म्हणजे डोक्याने कमी विचार करते. भावना तिच्या जास्त आड येतात तिच्या प्रत्येक वेळी गोष्टींच्या. तू माझ्याशी बोलू शकतेस जर काही असेल तर. मग आता सुनीता काकू सांगायला सुरुवात करतात की अहो तिची ती सून आहे ना थोरली काव्या, तिच्याबद्दल मी बोलायला घरी आले होते. ती काव्या तुम्हा सगळ्यांची फसवणूक करते. त्यावर वसवत्या म्हणते म्हणजे. त्यावर सुनीता सांगायला लागते की त्या काव्याचं अफेअर आहे, एक्स्ट्रा मॅरिडियल अफेअर. त्यावर वसवत्या आणि रम्या म्हणतात काय. त्यावर ती सांगायला लागते हो अहो एक्स्ट्रा मॅरिडियल अफेअर आहे त्या काव्याचं. नाही म्हणजे लग्ना अगोदर मुली कोणाच्या तरी प्रेमात असतात वगैरे, या सर्व गोष्टी मी सुद्धा स्वीकारल्या असत्या, पण लग्नानंतरही अजून काव्या त्या मुलाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. मी 2 वेळा काव्याला त्या मुलाबरोबर पाहिलं. अहो तिची हिंमत तर बघा. त्या दिवशी चक्क लग्न झालेलं असतानासुद्धा ती त्या मुलाला याच कॅफेमध्ये भेटली होती आणि याच कॅफेमध्ये पुन्हा एकदा तिने त्याच्याकडनं गुलाबसुद्धा घेतलं. तुम्हाला काय सांगू, त्या दोघांनी इथे त्यांची नावंसुद्धा एका टेबलावरती कोरून ठेवलेली आहेत. आता असं सगळं कळाल्याच्या नंतर इकडे काव्या हे सगळं बघते. काव्या त्या कॅफेमध्ये त्या दोघींच्या मागे गेलेली असते आणि ती त्या दोघींचा सुनीताबरोबर व्हिडिओ बनवते. तर इकडे जीवा हा आता ऑफिसला निघून गेलेला असतो. जीवाला ऑफिसला जायला उशीर झालेला असतो थोडासा, त्यामुळे तो गडबडीतच ऑफिसला गेलेला असतो. तर इकडे आता नंदिनी जी आहे तीसुद्धा घरातनं दुपारी बाहेर पडलेली असते, कारण तिलासुद्धा तो जो NRI ऑफिसर आहे ज्याच्याकडे आजींचा हार आहे त्याला भेटायचं असतं आणि नंदिनीसुद्धा आता त्या NRIला भेटायला बाहेर पडलेली असते आणि त्यामुळे नंदिनीलासुद्धा घरी यायला आता जरा उशीरच होणार असतो. आता नंदिनीसुद्धा घरात नसते, जीवासुद्धा घरात नसतो. तर दुसरीकडे राहिला फक्त एकटा पार्थ. आता पार्थसुद्धा घरामध्ये नसतो, कारण पार्थलासुद्धा आता एका मीटिंगसाठी विक्रम काकांनी बाहेर पाठवलेलं असतं आणि पार्थलासुद्धा घरी यायला वेळ होणार असतो. आता काव्या सुनीता काकूंचा वसवत्यांचा आणि रम्याचा व्हिडिओ शूट करते आणि वसवत्या आणि रम्याच्या आधी स्कूटीने घरी येते आणि मग घरी येऊन बघते तर काय, घरामध्ये कोणीसुद्धा नाही आहे. आता घरात कोणी नाही आहे ही गोष्ट बघितल्यावर काव्याचा जीव जरा भांड्यात पडतो. ती विचार करते बरं झालं घरात कोणी नाही आहे, आता मला मालिनी काकू आणि विक्रम काकांजवळ सविस्तर स्पष्ट बोलता येईल. मग आता काव्या त्या दोघांकडे जाते आणि त्यांना सांगायला लागते काका काकू मला तुम्हाला माझ्या भूतकाळाबद्दल सांगायचं आहे. त्यावर ते दोघंही म्हणतात की अगं आता पुन्हा तो विषय नको काव्या, आम्ही सांगितलं आहे ना आमचा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून. त्यावर काव्या म्हणते हो काकू, पण मला तुम्हाला फसवायचं नाही आहे, मला तुम्हाला खरं सांगायचं आहे की माझ्या आयुष्यात जो मुलगा होता तो कोण होता. मग आता काव्या त्यांना सांगायला लागते की माझ्या आयुष्यात जो मुलगा होता तो तिसरा कोणी नसून जीवा होता. नंदिनी ताईचं आणि पार्थचं जेव्हा लग्न ठरलं होतं त्याच्या आधीपासून मी आणि जीवा रिलेशनमध्ये होतो, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं आणि मग जे काही झालं ते सगळं ती त्यांना सांगते आणि मग तो व्हिडिओही दाखवते आणि म्हणते हे सगळं वसवत्या आणि रम्यालासुद्धा आता कळलं आहे आणि वसवत्या आणि रम्या आता घरी येऊन सगळ्यांना खरं सांगणार आहेत असं म्हणतात. त्याबरोबर मालिनी काकू काव्याला सांगतात तू काही काळजी करू नको, काय करायचं ते आम्ही बघून घेतो, तू खोलीत जा. मग काव्य तिकडनं खोलीत जाते. इतक्यात वसवत्या आणि रम्या घरी येतात. मालिनी काकू म्हणतात काय मग आज खूपच खुश दिसताय दोघीजणी, काय झालंय काय एवढं. मग वसवत्या म्हणत असते आम्ही आनंदी आहोतच ग मालिनी, पण आता तुझ्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे ना ते क्षणकार्थ पळून जाणार आहे. तुझ्या चेहऱ्यावरती दुःखाची खूप मोठीच्या मोठी लाट पसरणार आहे. आता आम्ही तुला जे काही सांगणार आहोत ते ऐकल्याच्या नंतर. त्यावर लगेचच रम्या ही म्हणायला लागते आई अगं एकट्या मामीला कशाला, मामालासुद्धा सांगूया ना, मामा बाहेर ये. मग विक्रम काकासुद्धा त्या ठिकाणी येतात. आता खरं तर विक्रम काका हे मुद्दामूनच आतमध्ये जाऊन बसलेले असतात. ते
आता रम्याला येऊन म्हणतात, काय ग रम्या, का हाका मारतेस? मग रम्या म्हणायला लागते, काही नाही रे मामा, तुम्हा दोघांच्याही लाडक्या सुनेचे काव्याचे प्रताप तुम्हाला दाखवायचे होते म्हणून दोघांनाही सोबत बोलवलं. आणि मग रम्या आता सांगायला सुरुवात करते की काव्याने आपल्या सगळ्यांना फसवलं आहे. तिचं आपल्या जीवाबरोबर अफेअर होतं लग्ना अगोदर आणि लग्न तिने पार्थबरोबर केलं. लग्नानंतरही ती जीवाबरोबर रिलेशनमध्ये आहे. आता हे बोलल्यावर विक्रम काका तिच्या एक खणखणवून मुस्काटात लगावून देतात. त्याबरोबर रम्या म्हणते, मामा तू हे काय करतोयस? तुला तुझ्या सुनेवर हात उगारायला हवा, माझ्यावर नाही. आता रम्याचा हा चढलेला आवाज बघून काव्यसुद्धा त्या ठिकाणी आलेली असते. तर विक्रम काका म्हणतात, मला काव्यावर नाही तर तुझ्यावरच हात उचलायचा होता, कारण आजपर्यंत बिना बापाची पोर म्हणून मी तुझ्यासाठी खूप काही केलं. तुला तुझ्या बापाचं प्रेम दिलं मी. तुझ्यासाठी तुझ्या मामासारखा नाही तर तुझ्या बापासारखा उभा राहिलो. तुझ्या मामीने सुद्धा कायम तुझ्यावरती प्रेम केलं आणि त्याची परतफेड तू ही अशी करशील? त्यावर मालिनी काकूसुद्धा म्हणायला लागतात, रम्या अगं स्वतःच्या करिअरवरती, फ्युचरवरती, ध्येयावरती लक्ष द्यायचं सोडून तू हे सगळं काय घेऊन बसली आहेस? का प्रत्येक वेळी तू माझ्या मुलाचा आणि सुनेचा संसार उद्ध्वस्त करण्याच्या मागे पडलेली असतेस? मला आणि विक्रमला काव्याने आधीच विश्वासात घेऊन या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या. आम्हाला हे सगळं माहीत होतं. पण आता जर पार्थ हा काव्याबरोबर खुश असेल, त्या दोघांचा संसार सुरळीत सुरू असेल, तर मग या सर्व गोष्टी घेऊन आम्हाला काय करायचं आहे? आणि तुझ्या माहितीसाठी सांगते, काव्या आत्ता जीवाबरोबर रिलेशनमध्ये नाही आहे, तर लग्न अगोदर जीवाचं आणि काव्याचं अफेअर होतं. कारण त्या दोघांना हे माहीतच नव्हतं की नियतीने त्यांच्या नशिबात हा असा काहीतरी खेळ लिहून ठेवला आहे. आणि जेव्हा पार्थ आणि नंदिनीचं लग्न ठरलं होतं ना, तेव्हा त्या दोघांना कळलं की आपण आता नात्यात येणार आहोत. आणि तेव्हा ते दोघंही खूप खुश होते. त्यांनी ठरवलं होतं की जेव्हा त्यांचं शिक्षण पूर्ण होईल, ते दोघंही आपापल्या पायांवर उभे राहतील, सक्सेसफुल होतील, तेव्हा ते घरातल्या सगळ्यांना सांगतील. पण घडलं काहीतरी विपरीत. त्याबरोबर आता विक्रम म्हणायला लागतो, गप्प बस मालिनी, अगं हे सगळं या दोघींनाही एक्सप्लेन करण्याची तुला काही एक गरज नाही आहे. मुळात या दोघींची ना एक्सप्लेन करावी एवढी लायकीच नाही आहे. रम्या आणि वसुताई, तुम्ही दोघीजणी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जे काही कारनामे केले आहेत ना, त्यानंतर तुम्हाला दोघींनाही या घरामध्ये ठेवून घेण्याची माझी अजिबातच इच्छा नाही आहे. पण नंदिनीने सांगितलं आहे ना, म्हणून मी तुम्हा दोघींनाही या घरामध्ये ठेवून घेतलं आहे. त्यामुळे तुम्ही उगाचच्या उगाच प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःची जास्त अक्कल लावायला जाऊ नका. कारण जर माझं डोकं फिरलं तुमची ही जास्त लावलेली अक्कल पाहून आणि मी तुम्हाला घराबाहेर काढलं, तर त्याला जबाबदार मी नसेन, तर तुमच्या ह्या कृती असतील, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. त्याबरोबर आता मालिनी काकूसुद्धा रम्या आणि वसुत्याला निक्षून सांगतात की मी सुद्धा स्वतःवरती खूप ताबा ठेवलेला आहे. नंदिनीने सांगितलं म्हणूनच मी तुमची शिक्षासुद्धा माफ केलेली आहे. पण जर पुन्हा तुम्ही तशाच वागणार असाल, घरामध्ये सतत कटकारस्थानं करणार असाल, तर मग तुम्हाला पुन्हा मी कामाला झुपेन. आणि तो युनिफॉर्म लक्षात आहे ना? नाही काय आहे? शेवटी रिकामं डोकं हे भूताचं घर म्हणतात, ते काही उगाच नाही. वसुत्या आणि रम्याला आता खूप मोठा पश्चाताप होतो. त्यांना कळत नसतं की आपण करायला काय गेलो आणि घडलं काय. वसुत्या म्हणत असते, विक्रम म्हणजे तुझ्या सुनेने केलं ते सगळं माफ आणि आम्ही केलं त्या सगळ्यात चुका का? त्यावर विक्रम काका म्हणतात, माझ्या सुनेने जे केलं ते नकळतपणे केलं. माझ्या सुनेच्या बाबतीत जे घडलं ते नियतीने घडवून आणलं. तिच्यासोबत जे झालं ते चुकीचं झालं. तिने कुणाबरोबर चुकीचं केलं नाही. उलट पार्थबरोबर लग्न झाल्यानंतरही तिने स्वतःचा त्रास लपवला आणि सगळ्यांसाठी शांतपणे ती या घरामध्ये वावरत राहिली. हे घर सांभाळण्याचा, सावरण्याचा, पार्थबरोबर जुळवून घेण्याचा तिने प्रयत्न केला. नाही, सुरुवातीच्या दिवसात त्या दोघांचं पटत नव्हतं, पण आत्ता त्या दोघांचं इतकं छान पटतं आहे. त्याबरोबर मालिनी काकूसुद्धा म्हणत असतात की काव्य इतकी उत्तम मुलगी माझ्या पार्थला मिळूच शकत नाही. ही गोष्ट प्रत्येक वेळी काव्याने सिद्ध केलेली आहे. पार्थबरोबर ती भांडते, चिडते, रुसते, रागवते. घरातलीही तिच्या मनात येईल तसं ती बोलते, मनात येईल तसं वागते, मनात येईल ते करते. पण ती मनामध्ये कधीच ही अशी आडी बाळगून राहत नाही रम्या तुझ्यासारखी, कळलं ना? मग मात्र रम्या आणि वसुत्या गप्पच राहतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्याबरोबर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. विक्रम काकांनी रम्याच्या मुस्काटीत मारलेला प्रसंग तुम्हाला कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.